ठाकरे तू कित्याक आयला गोंयांत बिकिनी डान्स पळोवपाक अशें फुरफुरीत भाष्य करपी तुकारामाचो उजो सध्या खंय तरी पालवला. सोशल मिडियाचेर एक पोस्ट घालीत तेणी मागली सॉरी. अशें कितें घडलें एका रातीन झेडपी इलेक्शना नंतर की तुकारामाक मागची पडली सॉरी? जाणून घेवया. पण तेच्या पयलीं पळोवया की तुकारामान म्हणिल्लें कितें तें. हो ठाकरे तो बिकनी डान्स पळोवपाक गेल्लो तू कित्याक गेल्लो गोंयांत? हाच्या नंतर फेसबुकार एक पोस्ट घालीत तुकारामान मागली सॉरी. त्या पोस्टान तुकाराम म्हणटा की तो फ्रस्ट्रेट जाल्लो अलायन्स जावना म्हणून आणि इट वॉज एन इमोशनल अपसेटिंग अशेंही ताणें बरयलां. तब्बल 12 दिसां आणि ते सुद्धा झेडपी रिझल्ट जावन इमिजिएटली नेक्स्ट डे तुकारामाक रियलायज जालें की तेणी म्हटलेलें ते बरोबर न्हय म्हणून आणि आय टेक माय वर्ड्स बॅक म्हणीत तेणी ठाकरेची मागली माफी. ह्या सगळ्या प्रकाराचेर आतां लोक जाला कन्फ्यूज. थोडे जाण म्हणटा की हो एक तुकारामाचो प्रँक सुद्धा आसूं शकता, तर थोडे म्हणटा की तुकाराम इज सफरिंग फ्रॉम मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर. सोशल मिडियाचेर लोक कितें म्हणटा ते पळोवया आता. I think that all parties should form an alliance and win against BJP. So all Goans remember this unity is strength and you can put on a big fight in 2027 and win. Good luck in advance. Politics is become तळ्यात मळ्यात, hide and seek, धरच्यानी, कबड्डी, gambling type game. Politicians are representatives of public to voice out issues of public in public interest. And it's not circus or stand-up comedy to joke or play pranks. Alliance is a must in 2027. With all opposition parties, this is a lesson to remember this time. All the best in advance. रिझन आता तुकाराम सॉरी म्हणपाचें कितेंही आसूं शकता, पण पॉलिटिकल सर्कलांत सध्या अशी चर्चा चालू आसा की तुकारामाक खंय तरी भंय दिसला आसतलो काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डचो झेडपी परफॉर्मन्स कोलवाळे आणि थिवी ह्या मतदारसंघांत पळोवन. आणि आता जर तो गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेसी कडेन अशीच शाणपणां करीत रावलो तर 2027 ताका खंय तरी मार बसूं शकता. तुम्ही पळयत राहा इन गोवा 24 तास. आमी तुमच्या मुखार अशेच बातम्या हाडीत रावतले.